युरोपमधील व्यापाराच्या प्रमुख सागरी मार्गांना धोका। मध्य पूर्वेतील 2 व्यापारी जहाजांवर मंगळवारी संशयित हौती बंडखोरांकडून ड्रोन हल्ले हे करण्यात आले आहे आणि या 2 जहाजांपैकी एक जहाज ही अमेरिकेकडून भारताकडे येत आहे अशी माहिती आता अधिकाऱ्यांकडून येत आहे। या 2 हल्ल्यांपैकी पहिला हल्ला हा लाल समुद्राच्या दक्षिणेकडील भागात येमेनच्या होजेजदा बंदराच्या पश्चिमेकडील भागामध्ये झाला आहे। ड्रोनमुळे जहाजांचे प्रचंड असे नुकसान देखील झाले आहे असे ब्रिटिश सैन्यदलाच्या युनायटेड किंगडम मेरीटाईम्स ऑपरेशनने म्हटलं आहे। या ड्रोन हल्ला होण्यापूर्वी या ब्रिटिश जहाजाजवळ एक छोटी नौका देखील होती असेही या संस्थेने म्हटलं आहे। या ड्रोन हल्ल्यामध्ये कोणीही जखमी देखील झाले नाही। यानंतर येमेनमधील एडन शहराजवळ दुसऱ्या जहाजावर ड्रोन हल्ला झाला आहे। मार्शल आयलंडचे हे जहाज अमेरिकेकडून भारताकडे येत होते। या जहाजावर देखील ड्रोनमुळे झालेल्या स्फोटामध्ये कोणीही जखमी झाले नाही। नंतर या दोन्ही वेगवेगळ्या जहाजांवर इराण समर्पित हौती बंडखोरांनी हल्ला केल्याची या गटाचा लष्करी प्रवक्ता ब्रिगेडियर जनरल यांनी सांगितलं आहे। मात्र आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्याने कोणताही पुरावा दिलेला नाही। नोव्हेंबर पासून हौती बंडखोरांनी हसामच्या विरोधात गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यावरून लाल समुद्रातील जहाजांना वारंवार लक्ष केंद्रित केले होते, परंतु त्यांनी इस्रायलशी कोणताही संबंध नसलेल्या जहाजांना देखील वारंवार लक्ष केले आहे। त्यामुळे आशिया, पूर्वमध्य आणि युरोपमधील व्यापाराच्या सागरी मार्गांना हा आता मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे।